जय जय रघुवीर समर्थ. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधकांना मी वंदन करते. मला सेवा करायची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधातील 4थ्या दशकात नवविधा भक्ती सांगितली. त्यातील 6वा समास हा वंदन भक्ती अर्थात नमस्कार यावर आधारित आहे. नमस्कार हे शरणागतीचे, नम्र भावाचे सहज सोपे साधन आहे. चराचरातील जीवांमध्ये स्थित असलेला भगवंताचा अंश ओळखून त्याचे समोर लीन झाल्याशिवाय परमात्म्यात विलीन होण्याची कला साधत नाही. म्हणून नमस्कारासारखे अप्रतिम परमार्थ साधन नाही. वंदन भक्तीमध्ये परमेश्वराच्या चरणी शरणागत भाव, लीनता, नम्रता असणे अतिशय महत्वपूर्ण आहे. स्वतःची परिच्छिन्नता व तिच्यातून प्रकट होणारी निर्बलता, असहाय्यता, दीनता जाणून जीव जेव्हा अपरिच्छिन्न अनंत भगवंताच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्या अवस्थेला शरणागती म्हणतात. आपले छोटेसे व्यक्तित्व, आपले सामान्य व असामान्य गुण आणि दोष, आपली न्यूनता आणि निपुणता जीव मोठ्या प्रेमाने व आपलेपणाने प्रभूच्या चरणी अर्पण करतो. अशी शरणागत अवस्था म्हणजे एक दिव्य जीवन असते. त्यात अत्यंत आपलेपणा असल्याने जीवाच्या अंतःकरणात प्रेमाचा झरा वाहू लागतो. ईश्वरावर सर्व भार टाकल्याने त्याला निश्चिंतपणा येतो. त्याच्या स्वाधीन झाल्याने जीव निर्भय होतो आणि भगवंत खरा जीवाची अहंता पूर्ण विरून जाते. या 4थ्या दशकात भक्ती म्हणजे काय? ईश्वराचा अंश असून सुद्धा अविद्येच्या आवरणामुळे तो ते विसरला आहे. स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा आहे असे म्हणण्याऐवजी मी देहाचा, जीवलगांचा, पैशाचा, प्रपंचाचा आहे असे तो म्हणतो व तसा वाग. ईश्वराहून आपण वेगळे आहोत ना भक्ती. जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्यास आलेले काम त्याला आवडेल तसे करणे हीच भगवंताची सेवा होय. अशी सेवा करीत जगत असता सेवेचे अमुकच फळ मला मिळावे हा आग्रह न धरता जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान राखणे याचे नाव भक्ती. भक्तीमध्ये ज्ञान आहे कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्या वाचून जीव त्याच्या म्हणजे भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा त्याचेच चिंतन करीत राहतो. भक्तीमध्ये कर्म आहे कारण भगवंतासाठी काहीतरी केल्या वाचून जीवाला चैनच पडत नाही. भक्तीमध्ये योग देखील आहे कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो. अशा रीतीने अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात. ईश्वर आहेच ह्या दृढ विश्वासातून भक्ती जन्म घेते. भक्ती हा शब्द श्री समर्थ उपासना व अभेद भक्ती अशा दोन्ही अर्थांनी वापरतात. विभक्त नव्हे तो भक्त ही समर्थांची भक्ताची व्याख्या ज्ञानोत्तर भक्ती सुचवते. भक्त होईपर्यंत विभक्त स्थितीमध्ये उपासना हेच साधन ठरते. प्रेम लक्षणा व ज्ञान लक्षणा असे भक्तीचे 2 प्रकार आहेत. भाव, प्रेम, चित्ताचे द्रवीभवन, सगुण गुण गायन, अष्टसात्विक भाव हे प्रेम लक्षणा भक्तीचे आधार आहेत. तर ईश्वराचे सार्वभौमत्व, सर्व कारणत्व, सगुणाचे आलंबन व स्थिर चित्त हे ज्ञान लक्षणा भक्तीचे आधार आहेत. उपासकाचा स्वभाव भावना प्रधान असल्यास तो सहजच प्रेमलक्षणा भक्तीचा स्वीकार करतो.
व ज्याचा स्वभाव बुद्धिप्रधान असल्यास तो सहजच ज्ञानलक्षणा भक्तीचा स्वीकार करतो. भक्ती हे परिपूर्ण शास्त्र आहे. वेदांत शास्त्र, धर्मशास्त्र, न्याय इत्यादी प्रमाणे भक्तीला नारद व शांडिल्याने शास्त्राचा दर्जा दिला आहे. भक्ती भावनामय असते हे जेवढे खरे, तेवढीच ती विचारमय असली पाहिजे, असे श्री समर्थांचे आग्रहाचे सांगणे इथे लक्षात घेणे अनिवार्य ठरते. भावनांच्या कल्लोळाला विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो कल्लोळ भगवंतामध्ये विलीन होणे हे भक्तीचे स्वरूप आहे. त्या प्रवाहातून जीवभाव आत्मभावात विसर्जित व्हावा. भगवत भाव व आत्मभाव एकच आहे हे विचाराने निश्चित झालेले असावे. समर्थ अभक्त असा शब्द न वापरता विभक्त हा शब्द वापरतात. विभक्त म्हणजे मूळचा एक असताना अविद्येमुळे आत्म्यापासून जीवरूपाने वेगळा झालेला आहे. त्यामुळे तथाकथित भक्त वस्तुतः विभक्तच असतात किंवा तत्वदृष्टीने प्रत्येक विभक्त भक्तच असतो. विभक्तीचे कारण दूर केले की नित्य सिद्ध भक्तीची सिद्धी होते. वंदन भक्ती ज्याला साधते त्याच्या जीवनात मोठा चमत्कार घडून येतो. म्हणून या समासात नमस्कारासारखे अप्रतिम परमार्थ साधन नाही असा आपला स्वच्छ निर्णय श्री समर्थांनी दिला आहे. नमस्कारासाठी एक मस्तक व 2 हात याची आवश्यकता असते. नमस्कारामध्ये यांत्रिकपणा कधीही नसतो. काही लोक रस्त्यावरून जाताना देऊळ दिसले की आपले मस्तकच फक्त हलवितात. यामध्ये या नमस्कारात भक्तिभाव दिसून येत नाही, तर एक यांत्रिकपणा बघायला मिळतो. नमस्कारामध्ये लीनता, नम्रता, शरणागती, परमेश्वराविषयी आर्त भाव असला पाहिजे. श्री समर्थ या समासात कुणाकुणाला कोणते कसे नमस्कार घालावेत याची यादीच देतात. नाना प्रकारच्या देवता, प्रतिमा, गुरु, महानुभाव, भक्त, ज्ञानी, तापसी, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, पंडित, संत, सज्जन, सूर्य तसेच श्री सद्गुरूलाही अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावे. भगवंत आणि सद्गुरू हे खरे साष्टांग नमस्कारा पात्र आहेत. इतरांच्या बाबतीत ज्याची त्याची योग्यता पाहून नमस्कार करावा. आपल्या पृथ्वीचा व्यास 56 कोटी योजने आहेत. त्यामध्ये अनेक विष्णुमूर्ती आहेत. त्या सर्वांना प्रेमाने साष्टांग दंडवत घालावे. शंकर, विष्णू आणि सूर्य यांच्या दर्शनाने पापे नाश पावतात. त्याचप्रमाणे विशेष करून मारुतीला नित्य नेमाने नमस्कार करावा. ज्या माणसाच्या ठिकाणी विशेष गुण आढळतील तेथे श्री सद्गुरूचे अधिष्ठान वसती स्थान आहे असे समजून अत्यंत आदराने नमस्कार करावा. श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले आहेत. श्री दत्तात्रय यांनी संपूर्ण सृष्टी हीच आपली गुरु आहे हा अत्यंत सुंदर संदेश दिला आहे. भागवत पुराणातील अवधूत गीतेमध्ये राजा यदूला त्यांनी सांगितले की मला निसर्ग, प्राणी, माणसे आणि दैनंदिन घटनांमधून 24 गुरु मिळाले. प्रत्येकाकडून एक जीवनसूत्र शिकायला मिळाले. प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी केलेले 24 गुरु आणि या 24 गुरूंना वंदन करून त्यांच्याकडून श्री दत्तगुरूंनी घेतलेला बोध आपण थोडक्यात पाहूया. पृथ्वीपासून सहनशीलता, क्षमा आणि कर्तव्यनिष्ठ हे गुण घेतले. वायूपासून अलिप्त राहणे, आसक्ती टाळणे, आकाशापासून विशालता आणि निर्विकारपणा, पाण्यापासून शुद्धता आणि सर्वांना समान सेवा, अग्नीपासून तेज, पवित्रता आणि ऊर्जा, चंद्र शरीर बदलते पण आत्मा कायम असतो, मनाची स्थिती नेहमी शांत व प्रसन्न ठेवणे, सूर्यापासून निस्वार्थ सेवा आणि समत्व, कपोत म्हणजे कबूतर अतिमोह विनाशाला कारणीभूत ठरतो, अजगर समाधान आणि प्रारब्धावर विश्वास, समुद्रापासून गंभीरता आणि स्थिरता, पतंगापासून मोहामुळे पतन होते, मधमाशी परिश्रम करा पण अति संग्रह करू नका, गज म्हणजे हत्ती विषय भोगामुळे विवेक नष्ट होतो, भ्रमर एका ठिकाणी आसक्त होऊ नये, मृग म्हणजे हरिण इंद्रियांच्या आकर्षणापासून सावध राहावे, मासा
जिभेच्या लोभामुळे संकट येते. पिंगळा वेश्या अपेक्षा सोडल्यास खरे समाधान मिळते. टिटवी लोभ सोडल्यास शांतता मिळते. बालक निरागसता आणि निष्कपट आनंद. कुमारी एकांत व आत्मनिर्भरतेचे महत्व. शरकार म्हणजे बाण बनविणारा कारागीर याच्यापासून एकाग्रता. सर्प अनावश्यक सांसारिक बांधणी टाळावी. कोळी सृष्टी निर्माण आणि लय ह्याचे तत्व. गुंगा जसे चिंतन तसे रूपांतर. ह्या 24 गुरूंचा मुख्य संदेश असा आहे की ज्ञान फक्त पुस्तकात नसते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असते. त्यामुळे ती आपल्या सर्वांनाच वंदनीय आहे. गणेश, शारदा, अनेक प्रकारच्या शक्ती देवता, हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा सगळ्या देवांना केलेले नमस्कार अखेर एकाच भगवंताला जाऊन पोचतात. सगळ्या देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. सर्व साधू सज्जनांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचे वसतिस्थान आहे. ही भावना ठेवून दोघांना म्हणजे देवांना आणि संतांना मनापासून नमस्कार करावा. या समासात श्री समर्थांनी ओवी क्रमांक 14 ते 19 मध्ये नमस्काराची फलश्रुती वर्णन केली आहे. वंदन आणि नमस्कारामुळे अंगी लीनता येते. दोघांच्याही मनातले विकल्प शंका संपून मैत्रीभाव सख्यभाव निर्माण होतो. नमस्काराच्या माध्यमातून अहंकाराचा मोठा दोष सहज निघून जातो. ज्याला नमस्कार घातला तो प्रसन्न होऊन साधकावर कृपा करतो. सद्गुरू अनुग्रह करून आपली शक्ती संक्रमित करतात. अनन्य शरण भावाने भगवंताला केलेल्या नमस्कारामुळे पापांचे डोंगर नष्ट होऊन परमेश्वर कृपा करतो. माणूस कितीही मोठा गुन्हा करून आला आणि शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घातला तर जे खरेच श्रेष्ठ आहेत ते त्यास क्षमाच करतात. असा स्पष्ट निर्वाळा समर्थ येथे देतात. श्री समर्थ शंकर, शेषशाही, विष्णू, सूर्य आणि मारुती यांचे नित्य नेमाने दर्शन घेणाऱ्यास विशेष फलप्राप्ती आहे असे सांगतात. वंदन भक्तीतील परमोच्च अवस्था म्हणून भागवतामध्ये अक्रूराचे उदाहरण दिले आहे. श्री कृष्णाचा मामा कंस त्याला कळून चुकले होते की आपण एवढ्या मोठमोठ्या राक्षसांची अनेक रूपाने योजना करूनही श्रीकृष्णाला काही संपवता आले नाही. श्रीकृष्ण लहान आहे तोपर्यंतच त्याला संपवणे शक्य आहे असा विचार कंसाच्या मनात आला. कंसाने मथुरेस धनुर्याग करायचे ठरवले आणि बलराम कृष्ण याला सन्मानाने बोलवण्यासाठी आपला सुवर्ण रथ घेऊन जावे असे ठरले. अक्रूराला त्यासाठी नेमले गेले. कंसाचा वाईट हेतू अक्रूराला जाणवला होता. त्याने प्रथम आढेवेढे घेतले, पण कृष्ण परमात्मा आहे हे त्याला ठाऊक होते. या निमित्ताने कृष्ण दर्शन व सहवास घडेल तसेच कंसाचा काळ आणण्यासाठी आपण जाणार आहोत असे वाटल्याने अक्रूर तयार झाला. गोकुळवासियांना मात्र अक्रूर क्रूर काळ वाटला. असो, एका बाजूला तो कृष्णाचा परमभक्त आहे, बलराम कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ झाला आहे, तर दुसऱ्या बाजूने कंसाचा दूत म्हणून चालला आहे. अक्रूर याची गोकुळात जात असताना श्रीकृष्णाची मानस पूजा मनोमन सुरू आहे. कृष्ण भेटताच आपण त्याला कसे वंदन करायचे, कंसाचे कपट कारस्थान त्यांना कसे सांगायचे असे त्याच्या मनात सारखे विचार येत होते. अशा विचारात असताना अक्रूराचा रथ गोकुळाच्या सीमेपर्यंत आला. गोरच मुहूर्त होता. सूर्य नुकताच पश्चिमेला बुडला होता. गायी, गोपाळ व गोपाळ कृष्णाची पावले या मातीत उमटलेली त्याने पाहिली आणि त्या पावलांच्या मुद्रांना त्याने अभिषेक केला. ज्या मातीवरून श्रीकृष्ण अनवाणी चालला आहे ती माती अक्रूराने कपाळी लावली. अंधार पडल्यावर अक्रूराचा रथ नंदवाड्यासमोर आला. कंसाचा सुवर्ण रथ पाहून प्रथम गोकुळवासी खूप भ्याले, पण रथातून अक्रूराला पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. नंदवाड्यात त्याचे स्वागत झाले. नंदाने मथुरेचे क्षेम विचारले. अक्रूराने नंदराजाला धनुर्यागाची माहिती दिली. श्रीकृष्णासह गोकुळवासियांना मथुरेस येण्याचे निमंत्रण कंसाने दिल्याचे अक्रूराने सांगितले. बलराम श्रीकृष्णाने अक्रूर काकांना नमस्कार केला. काका म्हणून त्यांनी तो स्वीकारला.
पण मात्र एकांतात श्रीकृष्णाला गाठून साष्टांग नमस्कारही केला. आपण भगवान आहात हे मला ठाऊक आहे प्रभू. सकाळी आपल्याला मथुरेला जायचे आहे. दुसरे दिवशी सकाळी नंदाने दवंडी पिटून सकळ गोकुळवासियांना आपल्या बैलगाड्या व भेटवस्तू घेऊन जायचे आहे असे सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण तयार होऊन निघाले. बलराम कृष्णाला नेण्यासाठी अक्रूराने आणलेला सुवर्णरथ तयार झाला. नंदबाबा म्हणाले, तुमच्या रथापाठोपाठ आमच्या बैलगाड्या निघतील. अक्रूराने रथ सुरू केला. तेवढ्यात गोपिका रथापुढे येऊन झोपल्या. पण श्रीकृष्णाने त्यांची समजूत काढली व रथ पुढे निघाला. संध्या वंदनाच्या निमित्ताने अक्रूराने रथ थांबवला. बलराम कृष्णाला रथात बसवून तो यमुना जळास उतरला. त्याने पाण्यात बुडी घेतली तेव्हा श्रीकृष्णाने चतुर्भुज विष्णूच्या रूपात त्याला दर्शन दिले. तर बलरामाचे दर्शन शेष भगवंताच्या रूपात झाले. अक्रूर जेव्हा जलाच्या बाहेर येईल तेव्हा बलराम श्रीकृष्ण त्याला रथात दिसत व पाण्यात जाईल तेव्हा भगवंत रूपात दर्शन होईल. अक्रूर चक्रावून गेला. दोघे बलराम कृष्ण साक्षात शेष व भगवान विष्णू आहेत ह्याची त्याला खात्रीच पटली. त्यांच्या रूपाने साक्षात कंसाचा काळ आपण घेऊन जात आहोत याचा त्याला अतिशय आनंद झाला. अक्रूर रथारूढ झाला व हा सुवर्ण रथ मथुरेकडे मार्गस्थ झाला. पाहता पाहता अक्रूराचा रथाने मथुराच्या नगरीत प्रवेश केला व सर्व मथुरावासीय श्रीकृष्णाला पाहण्यासाठी आपल्या दारात आले. नगरवासियांनी श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी केली. अनेक प्रकारच्या फुलामाळांनी श्रीकृष्णाला व बलरामाला सुशोभित केले. कंसवधानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरी गेले. अक्रूराने तिघांचेही स्वागत केले. त्याने तिघांना नमस्कार केला. त्यांनीही अक्रूराला नमस्कार केला. सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली. श्रीकृष्णाचे चरण आपल्या मांडीवर घेऊन चेपू लागला. त्याच वेळी विनम्र भावाने तो बलराम कृष्णांना म्हणाला, तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसह मारले हे छान झाले. त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचवले आणि तो वंश समृद्ध केला. आपण आज आमच्या घरी आला आहात. आज आमचे घर धन्य धन्य झाले. त्याच्या भाग्याला सीमाच उरली नाही. याप्रमाणे अक्रूराने भगवंताची स्तुती केली. एखादी व्यक्ती पश्चातापाने शरणागतीने संतांना शरण गेल्यास ते त्याच्या पूर्वीच्या दुष्टबुद्धीने न पाहता तो पुढे सज्जन होण्याची शक्यता गृहीत धरून त्याला योग्य तो उपदेश करतात. श्री समर्थांनी पश्चातापाने शरण आलेल्या सौ सतीबाई शहापूरकर यांना त्यांचे हृदय परिवर्तन करून अनुग्रह दिला. शहापूर गावात अंबाजी पंत कुलकर्णी हे गावकीची सर्व कामे पाहत. वृद्धापकाळी त्यांनी आपले जावई बाजीपंत शहापूरकर यांच्याकडे सर्व गावकीची व्यवस्था सोपविली. बाजीपंत शहापूरकर यांची सतीबाई नामक पत्नी होती. परत 4-5 मुले होती. संसार सुखाचा होता. शहापुरातील त्यांचा भला थोरला वाडा आणि त्यांचे वंशज आजही पाहायला मिळतात. सतीबाई जरी देवदेव करत असल्या तरी त्यांच्या आध्यात्मिक संकल्पना स्वच्छ नव्हत्या. रामनामाचा उच्चार भरल्या घरात करू नये, कारण माणसाच्या अंतकाळी रामनाम घेतले जाते किंवा अंत्ययात्रा निघाली असताना रामनामाचा उच्चार करतात. भरल्या घरात रामनामाचा उच्चार केल्यास एखादे संकट येऊ शकते किंवा काहीतरी अभद्र घडू शकते अशी सतीबाईंची धारणा होती. बाजीपंत हे आदिलशाही चाकरीत असल्यामुळे ते देखील जरुरी पुरता देवदेव करत. एकदा श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा मोठ्यांदा जप करत समर्थ बाजीपंतांच्या वाड्यात शिरले. ओम भवती भिक्षां देही असे म्हणत समर्थांनी पुन्हा नामाचा जप सुरू केला. तेव्हा सतीबाई बाहेर आल्या व समर्थांना म्हणाल्या, ए बाबा, भरल्या घरात असे देवाचे नाव घेऊ नकोस. त्यावर समर्थ त्यांना म्हणाले, आई, भरल्या घरात जर देवाचे नाव घेतले तर घराची शोभा वाढेल. त्यावर सतीबाईंनी समर्थांना स्वतःच्या चुकीच्या संकल्पना ऐकवून स्पष्टपणे ठणकावले की या घरात रामनाम घेतल्यास भिक्षा मिळणार नाही.
समर्थ भिक्षा न घेता निघून गेले. तेव्हा सतीबाईंना वाटले की आपण जिंकलो. जवळजवळ 8 दिवस रोज समर्थ सतीबाईंच्या दारात रामनामाचा उच्चार करत, भिक्षा मागत. सतीबाई पण हट्टाला पेटल्या होत्या. राम नाम घेतल्यास भिक्षा वाढणार नाही असे रोज त्या समर्थांना ठणकावून सांगत होत्या. एक दिवस समर्थ सतीबाईंच्या अंगणात आले. त्यांनी भिक्षा मागण्यापूर्वीच वाड्यातील गंभीर वातावरण त्यांनी पाहिले. सतीबाई घराच्या अंगणात चित्ताक्रांत मुद्रेने बसली होती. समर्थांना पाहताच ती म्हणाली, तुमच्या रामनामाने सत्यानाश केला. जणू समर्थांना हे ऐकवण्यासाठी ती मुद्दाम अंगणात बसली असावी आणि समर्थांची वाटच पाहत असावी. चौकशी केल्यावर समर्थांच्या असे लक्षात आले की आदिलशहाने सतीबाईंच्या नवऱ्याला अटक केली आहे. बादशाने हिशेबामध्ये काही घोटाळा वाटल्यामुळे विजापूरला समक्ष बोलावून बाजीपंतांना नेले आहे. समर्थांनी आपल्या अंगणात रामनाम घेतल्यामुळे ही अभद्र घटना घडली असावी असे सतीबाईंना वाटले. समर्थांनी हे आव्हान स्वीकारले. श्री समर्थांनी सतीबाईंना विचारले, आजपासून 11व्या दिवशी तुमचे पती बाजीपंत निर्दोष सुटून घरी येतील, मग तुम्ही रामनाम घ्याल का? सतीबाईंनी ही गोष्ट कबूल केली आणि समर्थ आपल्या मार्गाने निघून गेले. समर्थ भोजनोत्तर निघाले ते कारकुराचा वेश घेऊन विजापूरला गेले. ते बाजीपंतांना व बादशाला भेटले आणि बाजीपंतांच्या कुटुंबाने मला हिशेब समजावून देण्याकरता पाठविले आहे असे सांगितले. आपले नाव काय म्हणून विचारता दासोपंत म्हणून उत्तर दिले. नंतर एका दिवसात सर्व हिशेबाची शहानिशा करून देऊन बाजीपंतांना घरी जाण्याविषयी बादशाची परवानगी मागितली. बाजीपंतांना घेऊन समर्थ गावच्या वेशीपर्यंत त्यांच्या बरोबर होते. नंतर ते मागच्या मागे नाहीसे झाले. बाजीपंत घरी पोचल्यावर सतीबाईंना व त्यांच्या घरच्यांना खूप आनंद झाला. सतीबाईंची खात्री पटली की रामदास म्हणून जो गोसावी भिक्षेस येत होता त्याच्यामुळेच आज आपल्या पतीची सुखरूप सुटका झाली आहे. सतीबाईंनी निश्चय केला की त्या भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याला म्हणजेच श्री समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. श्री समर्थ 3 दिवस बाजीपंतांच्या घराकडे गेलेच नाही. चौथ्या दिवशी सकाळी जाऊन नेहमीप्रमाणे जय जय रघुवीर समर्थ असे ते म्हणाले. तेव्हा वत्सात जशी धेनू भेटावी त्याप्रमाणे सतीबाईंनी श्री समर्थांच्या पायावर लोळवण घेतले. सतीबाईंनी श्री समर्थांची प्रथम पूजा करून अनुग्रह घेतला. समर्थांसह सर्वांची भोजने झाली. एकेकाळी समर्थांना भिक्षा न घालणाऱ्या सतीबाईंनी असा नेम केला की समर्थांचे दर्शन घेतल्याखेरीज जेवण करायचे नाही. पण समर्थांनी त्यांना समजावून सांगितले की मी एके ठिकाणी कधी नसतो, तुम्ही असा अघोरी नेम करू नका. पण सतीबाईंची निष्ठा पाहून श्री समर्थांनी शहापूरला त्यांच्या वाड्यात भव्य हनुमंताची मूर्ती स्थापन केली. आपल्याकडे दंडवत प्रणाम हा सुंदर शब्द आहे. अंतःकरणामध्ये प्रेमाचा भाव उचंबळल्यामुळे मी त्यांना शरण गेलो. रामायणामध्ये रामराय वनवासात गेले असताना भरत त्यांना पुन्हा अयोध्येत नेण्यासाठी रामरायांना भेटावयास गेले. ज्या क्षणी वनवासात प्रभू श्रीराम भरत यांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचे अंतःकरण जड झाले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भरत यांच्या मुखातून आर्तनाद बाहेर पडला. आर्य असे म्हणून भरत यांनी प्रभू श्रीरामांना ही आहे वंदन भक्ती. प्रभू श्रीरामांनी भरताला आपल्या हृदयाशी कवटाळले. अतिशय प्रेमाने त्यांना आपल्या आश्रमातून आणून आपल्या मांडीवर बसवले. केवळ या वंदन भक्तीमुळेच भरत यांना भगवंताच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. साष्टांग नमस्कारात 8 अंगांचा समावेश आहे. हे 8 अंग म्हणजे 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, वक्षस्थळ आणि मस्तक. एवढ्या अंगांचा स्पर्श भूमीला व्हावा आणि मस्तकाचा स्पर्श चरणांना व्हावा. महिलांनी पंचांग नमस्कार करावा म्हणजे 2 हात, 2 गुडघे आणि मस्तक अशा पद्धतीने महिलांनी वंदन करावे. श्री समर्थांनी सूर्य नमस्काराला खूप महत्व दिले आहे. स्वतः श्री समर्थ रोज 1200 सूर्य नमस्कार घालीत. बुद्धी, शरीर व मन उत्तम राहण्यासाठी रोज सूर्य नमस्कार घालावेत.
आपल्या आयुष्यात जर आपण अपराध केला असेल व तो अपराध आपल्या लक्षात येऊन त्याबद्दल आपल्या मनात पश्चाताप ही भावना तीव्रतेने जागरूक होऊन आपण शरणागतीने भगवंताला नमस्कार केला तर भगवंत मोठ्या मनाने आपल्याला उपदेश देऊन माफ करतात व आपले कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शनही करतात. ह्याला अनुसरूनच मी आपल्याला रामायणामधील एक प्रसंग सांगते. श्री रामांनी वालीचा वध करून सुग्रीवाला राजा बनवले. इतका मोठा उपकार त्यांच्यावर केला. 4 महिने पावसाळा असल्यामुळे भगवान पर्वतावर निर्वास करून राहिले. पावसाळा संपल्यानंतरही सुग्रीवांनी सीतामाईला शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, पण त्यांनी सीतामाईंचा शोध घ्यायला सुरुवात केली नाही. श्रीराम हे क्रोधित झाले. त्यांनी लक्ष्मण यांना सांगितले की सुग्रीवांना भेटून माझा निरोप त्यांना सांगा की वालीला ज्या मार्गाने पाठविले त्या मार्गाने तुला पाठवेल. रामरायांचा निरोप घेऊन लक्ष्मण क्रोधित होत सुग्रीव यांच्याकडे जाण्यास मार्गस्थ झाले. लक्ष्मणाचे क्रोधित रूप पाहून सुग्रीव भयभीत झाला. त्याची मोठी वहिनी तारा ही एक हुशार बाई होती. ती लक्ष्मण यांना साष्टांग दंडवत घाला असे खुणेनेच सांगते. सुग्रीव थेट लक्ष्मण यांना साष्टांग दंडवत घालतात व म्हणतात, प्रभू रामचंद्र यांचा मी खूप मोठा अपराधी आहे. सुग्रीव यांनी घातलेले साष्टांग दंडवत पाहून क्रोधित झालेले लक्ष्मण एकदम शांत होतात. ते प्रेमाने सुग्रीवांना उठवतात व आलिंगन देतात. त्यांची प्रेमाने पाठ थोपटतात आणि म्हणतात, इथून पुढे लवकर कार्याला लाग. इतकं सामर्थ्य नमस्कारामध्ये आहे. या नमस्काराच्या प्रभावाने सुग्रीवांना सद्बुद्धी प्राप्त झाली. म्हणून श्री समर्थ हे वंदन भक्तीला खूप महत्व देतात. संतांचे आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी असल्याने समाजाचा प्रत्येक घटक प्रगती पथावर राहावा अशी त्यांची इच्छा असते. समाजात सुष्टांप्रमाणे दुष्टही असतात. असा कोणी दुष्ट पश्चातापाने संतांना शरण गेल्यास संत त्याला योग्य तो उपदेश करतात. संत श्रेष्ठ तुकारामांनी मंबाजीचे केलेले हृदय परिवर्तन याचे बोधके उदाहरण आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या क्षमा, प्रेम आणि सहनशीलतेच्या वागणुकीने मंबाजी यांचे हृदय परिवर्तन केले. मंबाजी हे सुरुवातीला तुकाराम महाराज यांचा खूप द्वेष करत. त्यांनी महाराजांना अनेकदा त्रास आणि अपमानही केला आहे. एकदा तर त्यांनी काटेरी झाडाने तुकाराम महाराजांना मारहाण केली. तरीही तुकाराम महाराज रागवले नाही. उलट त्यांनी शांतपणे सहन केले आणि मंबाजींची विचारपूसही केली. तुकाराम महाराजांच्या या क्षमाशील आणि दयाळू स्वभावामुळे मंबाजींना स्वतःची चूक उमगली. त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी तुकाराम महाराजांची माफी मागितली. त्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला आणि तो तुकाराम महाराजांचा एक नम्र भक्त व अनुयायी बनला. अशा प्रकारे प्रेम, क्षमा आणि संतत्वाच्या प्रभावाने तुकाराम महाराजांनी मंबाजीचे हृदय परिवर्तन केले. भगवान श्रीकृष्ण यांनी मैत्रीमध्ये पण वंदन भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे दाखवून दिले आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीतून वंदन भक्तीचे महत्व सुंदरपणे दिसून येते. सुदामा हे श्रीकृष्णाचे बालपणीचे अत्यंत गरीब पण भक्तवत्सल मित्र होते. अनेक वर्षांनी ते द्वारकेत श्रीकृष्णाला भेटायला गेले. भगवान श्रीकृष्ण त्यांना देण्यासाठी सुदामांकडे फक्त साधे पोहे होते, पण त्यांच्या मनात अपार प्रेम आणि नम्रता होती. सुदामा श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी त्यांच्या राजवाड्यात पोहोचल्यावर श्रीकृष्णांनी स्वतः जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांनी सुदामांना आलिंगन दिले. सुदामा यांना सन्मानाने आपल्या महालात घेऊन आले. त्यांना मोठ्या आदराने आसन दिले. भगवान असूनही स्वतः श्रीकृष्ण यांनी सुदामा यांचे पाय धुतले. श्रीकृष्णांनी आपल्या मित्राला वंदना समान सन्मान दिला. यातून त्यांनी दाखवून दिले की खरी भक्ती आणि मैत्री ही अहंकाराशिवाय प्रेम आणि आदराने भरलेली असते. या कथेतून आपल्याला हे समजते की मैत्रीतही नम्रता आणि आदर महत्वाचे असतात. वंदन भक्ती म्हणजे केवळ देवाला नमस्कार करणे नव्हे, तर प्रेमाने आणि आदराने इतरांचा सन्मान करणे होय. श्रीकृष्णांनी सुदामांचा आदर करून
वंदन भक्ती श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. जेव्हा साधक भगवंताला किंवा सद्गुरूला नमस्कार करतो तेव्हा भगवंत किंवा सद्गुरू त्या साधकाला जवळून बघतात. साधकाच्या मनातील समर्पण शरणागत भाव भगवंताला व सद्गुरूला दिसून येतो. जपानमध्ये एक झेन संप्रदाय आहे. या झेन संप्रदायामध्ये नमस्कार कसा करायचा हे 1 वर्ष शिकवले जाते. एक मुलगी तिथे 6 महिने नुसता नमस्कार कसा करायचा हे शिकत होती. कारण नमस्कार करताना जो आर्त भाव चेहऱ्यावर यायला पाहिजे तो भाव तिच्या चेहऱ्यावर काही येत नव्हता. त्यामुळे ती सारखी नापास होत होती. 1 वर्षभर तिथे नमस्कार कसा करायचा हे शिकवले जाते. याचे आपल्याला खूप आश्चर्य वाटते. नमस्कार करताना चेहऱ्यावर आर्त भाव पाहिजे. आपल्या अहंकार हॅलो सत्पुरुष जे असतात सत्पुरुष जे असतात त्यांची कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी असते. रामकृष्ण परमहंस जेव्हा पूजेला यायचे तेव्हा त्यांची छाती डोळे लाल झालेले असायचे. चेहरा लाल झालेला असायचा. सगळं रक्त जे आहे ते ऊर्ध्वगामी मस्तकाकडे धावायचं. आपण आता काली मातेची पूजा करणार आहोत या कल्पनेने ते खूप भारावून जात असत. सगळा रक्ताभिसरणाचा प्रवाह द्रुत गतीने मेंदूकडे जायचा. ठाकूर पूर्ण लाल होऊन जायचे. सत्पुरुष जे असतात त्यांची कुंडलिनी शक्ती कायम ऊर्ध्वगामी वर धावत असते. सामान्य माणसाची कुंडलिनी शक्ती अधोगामी असते. वंदन भक्ती मागे असं गहन शास्त्र आहे की सद्गुरूला जेव्हा शिष्य नमस्कार करतो तेव्हा सद्गुरूंची कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी असल्यामुळे हा प्रापंचिक माणूस जेव्हा त्यांच्या पायावर तेव्हा ती ऊर्ध्वगामी कुंडलिनी शक्ती आहे ती त्याच्या मस्तकामध्ये संक्रमित होते व तोही ऊर्ध्वगामी व्हायला लागतो. सत्पुरुषाने तुमच्या खांद्यावर हात ठेवला, मस्तकावर हात ठेवला तर त्याच्या हातातून कुंडलिनी शक्ती तुमच्या शरीरात संक्रमित होते. नमस्कार हे असे वैज्ञानिक साधन सुद्धा आहे. एखाद्या माणसाला पूर्ण पश्चाताप झाल्यानंतर व पुढील जीवन कायमचे बदलण्याचा निश्चय झाल्यानंतर नमस्कार केला असता पूर्वीचे दोषांनी खाणारे मन शांत होते व पुढे परमेश्वर कृपेचा मार्ग खुला होतो. हाच विचार 18व्या ओवीत सांगितला आहे. या पश्चातापयुक्त अखंड मनस्थितीलाच समर्थ निश्शेष असे म्हणतात. ओवी क्रमांक 23 व 24 मध्ये वंदन भक्तीचे सारच श्री समर्थ वर्णन करतात. नमस्कारासाठी केवळ अनन्य शरणागती विनम्रता यांची गरज आहे. बाकी कसलीही साधन सामुग्रीची गरज नसणारी ही वंदन भक्ती साधकाने मन लावून केली तर त्याला भगवंताची भेट घालून देण्याची जबाबदारी सद्गुरूंची असते अशी स्पष्ट खवाई श्री समर्थ देतात. नमस्काराने जन्म मरणाची पीडा दूर सरते. माणसाच्या अंगी सद्बुद्धी उत्पन्न होते. नमस्कार हे फार मोठे साधन आहे. साधूला मनापासून नमस्कार केला की तो आपली काळजी वाहतो. नमस्कारात खर्च करावा लागत नाही, काही कष्ट पडत नाही. साधन सामुग्री, इतर काही उपकरणे, साहित्य काहीही लागत नाही. नमस्कारा इतके अत्यंत सोपे साधन नाही, पण जो नमस्कार करायचा तो अत्यंत मनापासून अगदी अनन्य होऊन करावा. साधकाने अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधूला नमस्कार केला तर त्याची काळजी त्या साधूला लागते. मग तो साधकाला अगदी सोप्या मार्गाने भगवंतापर्यंत बरोबर नेऊन पोहोचवितो. आपण सर्व आज्ञा म्हणून झाल्यावर खाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन म्हणे नवा हे म्हणतो. हे वंदन भक्तीचे सुंदर उदाहरण आहे. हे म्हणताना भक्त देवापुढे पूर्ण नम्रतेने शरण जातो, त्याच्या चरणी लोटांगण घालतो आणि वंदन करतो. त्यामुळे यात नम्रता, समर्पण आणि आदरभाव व्यक्त होतो. आता मी एक हिंदी भजन सादर करणार आहे. या भजनातील प्रत्येक शब्दात
राधेच्या चरणापाशी शरणागत भाव अगदी उचमलेला आहे. वंदन भक्तीने राधेला आपलेसे करून घेतलेले आहे. राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, गर धूल जो मिल जाए, सच कहती हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरी चरणों की। सा प म प नी ध प ग म प ग म रे सा, सुनते हैं तेरी रहमत, दिन रात बरसती है। सुनते हैं तेरी रहमत, दिन रात बरसती है। तेरी दया के सागर से, तेरी दया के सागर से, एक बूंद जो मिल जाए, राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, एक बूंद जो मिल जाए, राधे तेरी चरणों की। ये मन बड़ा चंचल है, इसे कैसे समझाऊं। ये मन बड़ा चंचल है, इसे कैसे समझाऊं। जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए। राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, गर धूल जो मिल जाए, राधे तेरी चरणों की। नजरों से गिराना ना, चाहे जो भी सजा देना, नजरों से गिराना ना, चाहे जो भी सजा देना। नजरों से जो गिर जाए, नजरों से जो गिर जाए, मुश्किल ही संभल पाए। राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, गर धूल जो मिल जाए, राधे तेरी चरणों की। सा प म प नी ध प ग म प ग म रे सा, राधे इस जीवन की बस एक तमन्ना है। राधे इस जीवन की बस एक तमन्ना है। तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, गर धूल जो मिल जाए, राधे तेरी चरणों की। हे भजन अतिशय भावपूर्ण आहे.
यात भक्ताची श्री राधेवरील पूर्ण श्रद्धा, नम्रता आणि समर्पण भाव व्यक्त होतो. हे राधे, जर मला तुझ्या चरणांची धूळ मिळाली तर माझे जीवन धन्य होईल. इथे चरणांची धूळ म्हणजे अत्यंत नम्र भाव आहे आणि भक्तीचं प्रतीक आहे. भक्त म्हणतो की मला मोठेपणा, संपत्ती, मान काहीही नको, फक्त तुझ्या चरणाशी जोडलेलं राहू दे. तुझ्या कृपेने माझं आयुष्य पवित्र आणि सुखी होऊ दे. मन खूप अस्थिर आणि चंचल असते. ते सतत इच्छा, मोह, चिंता, भटकण्याकडे ते धावत असते. आपण त्याला शांत करण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते अजूनच बेचैन होते. या भजनात भक्त सांगतो की माझे मन संसारात अडकतं, स्थिर राहत नाही, म्हणून मी राधेच्या चरणी शरण जातो. कारण फक्त तिची भक्ती आणि कृपा मनाला शांत करू शकते. मनाला नियंत्रणात ठेवणं हे कठीण असतं आणि देव भक्तीमुळेच त्याला स्थैर्य प्राप्त होतं. खरोखरच आपलं मन कधीही आपल्या नियंत्रणात राहत नाही. त्याच्यामध्ये सतत संकल्प आणि विकल्प येतच असतात. समजा आपण एक माळ करायला घेतली ना, तरी सुद्धा त्या 108 मण्यांपैकी एक मणीवरती जरी आपलं मन स्थिर झालं ना, तरी ती भगवंताची सेवा समजावी. कारण मनात सतत संकल्प विकल्पच येत असतात. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे वाचताना खूप सहज वाटतं, पण मनाला सज्जन करणं ही मिनिटाची फाईट आहे, हे आपल्याही लक्षात येतं. समजा आपण नामस्मरणाला कधी घरी बसलो किंवा पूजा करायला बसलो, तर त्या भगवंतापाशी मन एकाग्र करणं ही खूप मोठी परीक्षा असते आपल्यासाठी. कारण क्षणाक्षणाला आपलं मन हे संसारात आणि प्रपंचामध्ये इतकं गुंतलेलं असतं ना, की दूध ओतू जाणार नाही ना, शिट्ट्या 4च होत आहेत ना, हे असे विचार मनात येत असतात. भक्त देवाला विनंती करतो की माझ्याकडून कितीही चुका झाल्या तरी मला शिक्षा द्या, पण तुमच्या नजरेतून खाली पडू देऊ नका. भक्त म्हणतो की देवाची कृपा आणि प्रेम हरवणं ही सर्वात मोठी शिक्षा आहे आणि याच्यातून पुन्हा स्वतःला सावरणे फार कठीण आहे. या भजनात भक्त शेवटच्या कडव्यात राधेला आळवणी करतो की माझ्या आयुष्यामध्ये एकच इच्छा आहे की माझ्या शेवटच्या क्षणी राधे तू माझ्या समोर असावी. तुझे दर्शन घेत घेतच माझा प्राण जावा. इथे भक्ताची राधेवरील अखंड श्रद्धा आणि प्रेम व्यक्त होते. त्याला धन, मान किंवा इतर इच्छा नकोत, फक्त देवाचे अंतिम दर्शन आणि कृपा हवी आहे. या भजनात भक्ताचा पूर्ण शरणागत भाव भगवंताच्या चरणापाशी दिसून येतो. सर्व ज्येष्ठ साधकांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.